नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे यशोदा प्रबोधिनीमध्ये। आपण रोज क्वेश्चनची सिरीज घेत आहोत। तरी आपल्याला माहिती असेल आज आपला हा 6वा ते 7वा लेक्चर आहे। आज आपण समाज सुधारकांवर दुसरा लेक्चर घेणार आहोत। पहिला लेक्चर आपण घेतलेला आहे, आपण जाऊन बघू शकता। पहिला लेक्चर लिंकमध्ये आपल्याला लेक्चरची लिंक आपल्याला कमेंटमध्ये दिलेली आहे। तरी आपल्याला रोज आमचे लेक्चर आणि आमची समजवण्याची पद्धत जर आवडत असेल तर आपण या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करावे आणि रोज आपण या लेक्चरांचा आस्वाद घ्यावा। चला तर मग समोर आजच्या लेक्चरला सुरू करूयात। आजचा प्रथम क्वेश्चन आहे, अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? बघा, जी वैद्यकीय शास्त्रात म्हणजे पहिली डॉक्टर होणारी भारतीय महिला कोण जी अमेरिकेत जाऊन आली होती, याचं उत्तर प्रत्येक जणाला माहीतच असायला हवं आणि असणारी आपल्याला। तरी आपण एक उत्तर देण्याचा प्रयत्न करा मी सांगेपर्यंत। तरी वैद्यकीय शास्त्रात पहिली पदवी मिळवणारी महिला आहेत आनंदीबाई जोशी। आनंदीबाई जोशी या भारतातल्या पहिल्या महिला होत्या ज्यांनी अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शिक्षण घेतले। नुसते वैद्यकीय शिक्षण घेतले नाही तर त्यांनी स्त्रीरोग तज्ञ स्त्री प्रसूती म्हणजे गायनाकोलॉजिस्ट मध्ये त्यांनी MD ही केलं होतं। आणि आनंदीबाई जोशी यांचा वयाच्या 9व्या वर्षी गोपाळराव जोशी यांच्याशी विवाह झाला होता। वयाच्या 9व्या वर्षी गोपाळराव जोशी यांच्याशी विवाह झाला होता। त्यावेळेस गोपाळराव यांचं वय 31 वर्ष होतं। 31 वर्षाच्या गोपाळरावांशी त्यांचा दुसरा विवाह होता गोपाळराव जोशी यांचा। त्याच्यासोबत 9व्या वर्षीच्या आनंदीबाई जोशी यांचा विवाह झाला होता। आणि आनंदीबाई जोशी ह्या वयाच्या फक्त 22 वर्ष जगल्या। किती वर्ष जगल्या? 22 वर्ष। आणि आनंदीबाई जोशी ह्या अमेरिकेतून भारतात 1886 रोजी आल्या होत्या। कधी आल्या होत्या? 1886 रोजी। 1886 रोजी आनंदीबाई जोशी भारतात आल्या आणि त्यांना कोल्हापूर येथील आनंदीबाई जोशी यांना कोल्हापूर येथील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख केलं होतं त्यांना तिथून आल्यावर। अल्बर्ट एडवर्ड स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख होत्या त्या तिथे। अमेरिकेतून आल्यावर 1 वर्ष त्यांनी तिथे जॉब केला आणि 1887 रोजी वयाच्या 22व्या वर्षी 1887 रोजी त्यांच्या अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या 22 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी भारतात शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला। भारतात वैद्यकीय शिक्षण उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शिक्षण घेतलं आणि अमेरिकेत जाऊन त्यांनी पेनिसिल्व्हिया विद्यापीठातून MD ही पदवी मिळवली आणि प्रसूतीशास्त्रात त्यांनी MD पदवी मिळवली होती। आणि भारतात येऊन त्यांनी कोल्हापूर येथील अल्बर्ट एडवर्ड स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख होत्या त्या हॉस्पिटल अल्बर्ट एडवर्ड येथे। चला तर मग तुम्हाला आनंदीबाई जोशींबद्दल पुरेपूर माहिती देण्याचा आज प्रयत्न केला गेलेला आहे। तरी तुम्ही या गोष्टी लक्षात असू द्या। 2 प्रकारे क्वेश्चन येईल तुम्हाला की ती कोणत्या वैद्यकीय शास्त्रात त्या MD झाली होती, त्यांची तर स्त्री प्रसूतीशास्त्र झाली होती। हा क्वेश्चन आजपर्यंत आलेला नाही, तरी लक्षात असू द्या। आणि त्यांचा विवाह 9व्या वर्षी झाला होता आणि त्यांची MD कुठून झाली होती हा क्वेश्चन खूप वेळ चालला आहे की ते कोणत्या विद्यापीठातून शिकल्या होत्या, तर ते पेनिसिल्व्हिया या विद्यापीठातून त्यांची MD ही पदवी झाली होती। चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया। 1918 मध्ये मुंबई येथील अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष होते। बघा, अस्पृश्यता निवारण परिषद जी भरली होती 1918ला, त्या परिषदेचे अध्यक्ष कोण होते? बघा, 18ला जी अस्पृश्यता निवारण परिषद भरली होती त्याचे अध्यक्ष होते सयाजीराव गायकवाड। सयाजीराव गायकवाड हे बडोदा संस्थानचे राजे होते। हे अस्पृश्यता ही जी परिषद भरली होती त्याचे अध्यक्ष होते। बघा, सयाजीराव गायकवाड यांचे हे दत्तक पुत्र होते। खंडेराव गायकवाड होते बडोदा संस्थानचे जे राजे होते, यांच्या बायको होती जमनाबाई। खंडेराव गायकवाड यांचं निधन झाल्यानंतर जमनाबाई यांनी नाशिकमध्ये जन्मलेल्या सयाजीराव गायकवाड यांना दत्तक घेतले होते। सयाजीराव गायकवाड यांचे मूळ नाव होते गोपाळ काशीराव गायकवाड। काय होते मूळ नाव त्यांचे? गोपाळ काशीराव गायकवाड। हे सयाजीराव गायकवाड यांचे मूळ नाव होते, हे लक्षात असू द्या तुम्ही।
चला तर मग तुम्हाला सयाजीराव गायकवाडांबद्दल अजून माहिती देण्यात येईल. 1887 मध्ये दिल्ली दरबारमध्ये ब्रिटिश साम्राज्याचा लाडका पुत्र म्हणून त्यांना बघा लाडका पुत्रावर प्रश्न विचारलेला आहे का भारताचा ब्रिटिश साम्राज्याचा लाडका पुत्र कोणाला संबोधलेला आहे, कोणाचा? ब्रिटिश साम्राज्याचा लाडका पुत्र सयाजीराव गायकवाड आहेत. कोण आहे? सयाजीराव गायकवाड, ब्रिटिश साम्राज्याचा लाडका पुत्र. आणि त्यांनी हे पहिले होते ज्यांनी त्यांच्या संस्थांमध्ये म्हणजे बडोदा संस्थांमध्ये प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे आणि मोफत केले होते. हे बडोदा संस्थांमध्ये केले होते. हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा ही उपाधी त्यांना मदन मोहन मालवीय यांनी दिली होती. कोणी दिली होती? मदन मोहन मालवीय यांनी दिली होती. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. भाऊ दाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते? बघा भाऊ दाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते? तर ते होते विधवा पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते. बघा भाऊ दाजी लाड यांनी विधवा पुनर्विवाहासाठी खूप प्रयत्न केले होते आणि त्यांच्यासाठी त्यांनी उपदेशनही केले होते. भाऊ दाजी लाड यांचं एक प्रभाकर हे मासिक होतं. याच्यामध्ये गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी या नावाने शपथपत्र लिहित असत. कोण? गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादीमध्ये शपथपत्र लिहित असेल. आणि यातलं जे 10वं पत्र होतं त्याच्याबद्दल स्त्रियांच्या दुःखाला त्यांनी वाचा फोडली होती. त्यांचं जे 10वं पत्र होतं त्याच्याबद्दल स्त्रियांच्या दुःखाला त्यांनी वाचा फोडली होती. आणि प्रभाकरमध्ये लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख हे लिहित असत. म्हणजे भाऊ दाजी लाड यांच्याबद्दल लक्षात असू द्या. भाऊ दाजी लाड हे 2 प्रकारे येतात का? प्रभाकर हे साप्ताहिक कोणाचे होते? तर ते भाऊ दाजी लाड यांचे होते. त्यांच्यामध्ये लोकहितवादी कोण होते? तर गोपाळ हरी देशमुख होते. आणि शपथपत्र कोण लिहित होतं? तर गोपाळ हरी देशमुख लिहित होतं. आणि भाऊ दाजी लाड हे कोण होते? डॉक्टर होते. त्यांनी कुष्ठरोगावर औषध शोधले होते म्हणून त्यांना धन्वंतरी असेही म्हणत. काय म्हणत त्यांना? धन्वंतरी असेही म्हणत असेल. चला तर मग भाऊ दाजी लाडाबद्दल तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल. समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे. कोणत्या समाजसुधारकाने एका विधवेशी विवाह केला होता? बघा खूप सारे समाजसुधारक होते, त्यांनी विधवा पुनर्विवाहाचा हेही केला. पण कोणता समाजसुधारक असा होता ज्याने स्वतः कृती आणि व्यक्ती दोन्ही समोरासमोर आणले होते? जसे समजा त्यांचं जो वक्तव्य होतं ती कृतीतून त्यांनी घडून आणले. ते होते महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी एका विधवेशी पुनर्विवाह केला होता. आणि ही विधवा होती आनंदीबाई. त्यांना 2 नाव होते, एक आनंदीबाई आणि एक गोंदूबाई. पण यातलं गोंदूबाई हे त्यांचं प्रमुख नाव होतं. आणि त्या शारदा सदन येथे होत्या. शारदा सदन हे पंडित रमाबाई यांचं होतं. आणि हे 1889 मध्ये सुरू केलेलं होतं. आणि यामध्ये ज्या 2 स्त्रिया होत्या विधवांसाठी सुरू केलेलं शारदा सदन, त्यातली आनंदीबाई म्हणजेच गोंदूबाई यांच्याशी महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा पुनर्विवाह झाला होता. चला तर मग हेही लक्षात असू द्या. कोणत्या समाजसुधारकाने एका विधवेशी पुनर्विवाह केला होता? तर ते होते महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी एका विधवेशी पुनर्विवाह केला होता. आणि ती होती गोंदूबाई. ती शारदा सदन येथील होती. दोन्ही गोष्टी लक्षात होत्या. गोंदूबाईश केल्या होत्या त्या कोणत्या सदनातील होत्या? शारदा सदन. आणि शारदा सदनची स्थापना कधी झाली होती? तर 1889 ला. आणि ती कोणी केली होती? पंडित रमाबाई यांनी केली होती. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. पंडिता रमाबाई. बघा आताच पंडित रमाबाईबद्दल क्वेश्चन येऊन गेला. आता पंडित रमाबाई यांना ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला होता? बघा ब्रिटिश सरकारने पंडित रमाबाई बघा 4 ऑप्शन आहे. केसरी हिंदू अशा प्रकारचा कोणताही किताब नाही आहे. केसरी लेडी
हा पण काही किताब नाही. इंडियन सुपर लेडी हाही नाही दिला आहे, तर त्यांना दिला गेलेला आहे केसरी हिंद. केसरी हिंद हा किताब त्यांना दिला गेलेला आहे. पंडित रमाबाई यांना ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला होता, तर केसरी हिंद दिला होता. आणि तो कधी दिला होता, 19 डिसेंबर 1919 रोजी हा किताब त्यांना दिला होता, केसरी हिंद. लक्षात असू द्या, तारीखी लक्षात असू द्या आणि कोणता किताब दिला होता आणि कोणी दिला होता. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. देशाची खरी उन्नती व्हायची असेल, बघा देशाची खरी उन्नती व्हायची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा, कोणाचा, धर्माचा प्रसार झाला पाहिजे. जोपर्यंत धर्मजागृती होत नाही तोपर्यंत खरे यश मिळणार नाही. बघा हे उद्गार कोणाचे होते, देशाची खरी उन्नती व्हायची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार झाला पाहिजे आणि जोपर्यंत धर्माची होत नाही तोपर्यंत खरे यश मिळणार नाही. बघा न्यायमूर्ती रानडे यांचा आणि धर्माचा काही संबंध नव्हता, हे समोरचे होते. न्यायमूर्ती तेलंग यांचाही काही संबंध नव्हता. आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांचा थोडाफार संबंध होता, पण हे स्टेटमेंट त्यांचं नाही आहे. तर हे स्टेटमेंट आहे रा.गो. भांडारकर यांचं. बघा प्रार्थना समाजाचे जे संस्थापक सदस्यामधून एक होते, प्रार्थना समाजाच्या संस्थापक सदस्यांमधून रा.गो. भांडारकर होते. हे त्यांचे उद्गार होते की देशाची खरी उन्नती व्हायची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार झाला पाहिजे. जोपर्यंत धर्मजागृती होत नाही तोपर्यंत खरं यश मिळणार नाही. हे कोणाचे उद्गार आहेत, रा.गो. भांडारकर यांचे आहेत. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे जाऊया. गरीब मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून कमवा आणि शिका ही स्वावलंबी योजना कोणी आणली. बघा गरीब मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून कमवा आणि शिका ही स्वावलंबी योजना कोणी आणली. बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले. नाही, महात्मा फुले यांची ही योजना नाही. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे वागरकर नाही, यांची ही योजना नाही. तर ही योजना आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांची. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये रयत शिक्षण संस्था स्थापन केली होती. त्याचा हा उद्देश होता कमवा आणि शिकवा. कोणता उद्देश होता, कमवा आणि शिकवा. आणि कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल तुम्ही एक गोष्ट अजून लक्षात द्या, कर्मवीर भाऊराव पाटील हे कर्मवीर भाऊराव पाटील हे शाहू यांच्या जैन वसतिगृहात वाढले होते. कुठं वाढले होते, जैन या सुविधा. श्रम हीच आमची पूजा व कामाच्या मोबदल्यात शिक्षा. श्रम हीच आमची पूजा आणि कामाच्या मोबदल्यात शिक्षा हे त्यांचं ब्रीदवाक्य होतं. कमवा आणि शिका हे कोणत्या संस्थेचं ब्रीदवाक्य होतं, रयत शिक्षण संस्था. आणि ते रयत शिक्षणबद्दल असे बोलायचे की श्रम हीच आमची पूजा व कामाच्या मोबदल्यात शिक्षण हेच आमचं असायचं. आणि रयत शिक्षण संस्थेचं बोधचिन्ह होतं वटवृक्ष. काय होतं, वटवृक्ष. हे लक्षात असू द्या, चांगल्या प्रकारे लक्षात असलेलं तुम्हाला बरं असेल. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. कुणी नाशिक येथे ग्रंथ उत्तेजक मंडळ नावाची संस्था स्थापन केली. बघा ग्रंथ उत्तेजक संस्था, ग्रंथ उत्तेजक मंडळी नावाची संस्था ही नाशिक येथे कोणी सुरू केली होती. बघा आता वि.दा. सावरकर यांचा तर काही संबंध नाही. यांचं पूर्ण जीवन इंग्लंड आणि भारतातल्या क्रांतिकारी चळवळीबद्दल गेलं, त्याच्याबद्दल यांनी काही असं स्थापन नाही केलं. वि.वा. शिरवाडकर यांचंही हे नाही आहे. अनंत कान्हेरे यांचं तर 1909 मध्येच यांनी एका क्रांतिकारी कार्यामध्ये आहुती दिली होती. तर याचं मुख्य उत्तर आहे जे ग्रंथ उत्तेजक म्हणजे जे साहित्याशी संबंधित होते वगैरे ते होते न्यायमूर्ती रानडे. याचं उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथ उत्तेजक मंडळी नावाची स्थापना केली होती. बघा न्यायमूर्ती रानडे यांचा कार्यकाळ खूप मोठा आहे. त्यांनी वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या होत्या आणि त्या वेगवेगळ्या संस्थेतून त्यांनी समाज जागृती करण्याचा प्रयत्नही केला होता. त्यातलंच एक होतं त्यांचे ग्रंथ उत्तेजक मंडळी. आणि ह्याची स्थापना झालेली 1878ला. बघा 1878ला तर सावरकरांचा जन्मही झालेला नव्हता, अनंत कान्हेरेचाही झालेला नव्हता आणि वि.वा. शिरवाडकरांचा नाही. म्हणूनच याचं उत्तर न्यायमूर्ती रानडे अशाही पद्धती येतं. आणि न्यायमूर्ती रानडे यांच्याबद्दल अजून जाणून घेण्याबद्दल हे गोष्ट लक्षात ठेवा, हिंदी अर्थशास्त्राचे जनक कोणाचे, बघा हिंदी अर्थशास्त्राचे जनक हे न्यायमूर्ती रानडे यांना म्हणले जायचे. कोण, हिंदी अर्थशास्त्राचे जनक. चांगल्या प्रकारे लक्षात असू दे, हे हिंदी अर्थशास्त्राचे जनक. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. 1885 ते 1995 या काळात
हे मुंबईचा अभिष्य राजा म्हणून ओळखले जात होते. बघा, मुंबईचा अभिष्य राजा काळ कोणता दिलाय? 1885 ते 1915. बघा, मुंबईचा अभिष्य सम्राट होते कोण? दादाभाई नौरोजी. दादाभाई हे आपले मुंबईचे अभिष्य सम्राट कोण होते? तर जगन्नाथ शंकर सेठ. पण यांचा मृत्यू झाला होता 1865ला. तर हे याचं उत्तर नाहीये. भाऊ दाजी लाड हेही यांचं उत्तर नाहीये. दादाभाई नौरोजी हे मुंबईचे शिल्पकार होते, पण हेही याचं उत्तर नाहीये. तर मुंबईचा अभिष्य राजा कोण होता? तर याचं मूळ उत्तर आहे फिरोजशाह मेहता. फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा अभिष्य राजा. फिरोजशाह मेहता हेच मुंबईचे पहिले म्हणजे मुंबईचे महापौरही राहिलेले आहेत. तर फिरोजशाह मेहता मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरूही त्यांना राहण्याचा मान मिळालेला आहे. तर त्यांना अजून म्हणतात मुंबईचा सिंह. बघा, जेही मुलं मुंबई पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांनी ही गोष्ट लक्षात असू द्यावी. मुंबईबद्दल चांगल्या प्रकारे फिरोजशाह मेहता हे मुंबईचे राजा होते आणि त्यांचा कालखंडही लक्षात असू द्या चांगल्या प्रकारे. 1885 ते 1915 आहे. आणि जगन्नाथ शंकर सेठ यांचा कालखंड 1865च्या पर्यंत आहे. जर मुंबईचे अभिष्य सम्राट विचारले तुम्हाला तर जगन्नाथ नाना शंकर सेठ असं उत्तर द्या, आणि मुंबईचा राजा हे उत्तर विचारलं तर फिरोजशाह मेहता असं उत्तर द्या. चला, तर मग फिरोजशाह मेहतांबद्दल तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करूया. तर ते होते मुंबईचं सिंह असं त्यांना म्हणलं जायचं. मुंबईचं सिंह. अजून त्यांना मुंबईचे अभिक्त राजा असंही म्हटलं जायचं, जे आपण आत्ताच बघितलं. आणि मुंबईतील नागरी शासनाचे पिता कोण? मुंबईतील नागरी शासनाचे पिताही असं त्यांना म्हणाले, कारण का ते महापौर राहिलेले होते. मुंबईचे महापौर राहिले होते त्यावेळेस त्यांना मुंबई नागरी शासनाचे पिता म्हणतात. म्हणजे मुंबईची जी त्यांनी स्ट्रक्चरल उभं केलं होतं ज्यावेळेस महापौर होते त्यावेळेस, त्याच्यामुळे त्यांना ही उपाधी देण्यात आली होती. बघा, त्यांना मुंबईचे सिंहही म्हणले जायचे, मुंबई नागरी शासनाचे पिताही त्यांना म्हणले जायचे, आणि मुंबईचा अभिष्य राजा असंही त्यांना म्हणले जायचे. बघा, तिन्ही उपाध्या त्यांना दिलेल्या होत्या. आणि त्यांनी 1885 मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्शियल असोसिएशन ही स्थापना केली होती. के.टी. तिलंग आणि तय्यबजी यांच्यासोबत मिळून त्यांनी बॉम्बे प्रेसिडेन्शियल असोसिएशनची स्थापना केली होती. ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्यासोबत लक्षात असू द्या. कोणती एक? बॉम्बे प्रेसिडेन्शियल असोसिएशन. या संस्थापनामध्ये 3 जण होते, त्यांना TMT म्हणतात. काय TMT? त्यातले एक होते तिलंग, एक होते फिरोजशाह मेहता आणि एक होते तय्यबजी. असे TMT हे 3 होते. लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं जाईल. आणि संस्था होती 1885 ची. म्हणजे काँग्रेसच्या स्थापनेच्या वर्षीच त्यांनी बॉम्बे प्रेसिडेन्शियल असोसिएशनची स्थापना केली होती. आणि त्याची संस्थापक 3 जण होते, एक तय्यबजी, एक मेहता आणि एक तिलंग. TMT असं त्यांना शॉर्ट फॉर्ममध्ये लक्षात असू द्या तुम्ही. चला, तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगळ्यांना व महारोग्यांना मलमपट्टी आणि औषध देण्याची सेवा कोणत्या समाजसुधारकांनी केली? बघा, हे कुणीही वाचलं ना तर कुणी डॉक्टर काय करतील? आनंदीबाई जोशी करतील काही जण, पण आनंदीबाई जोशीचा यांचा काही संबंध नाही. दुसरं अनुताई वाघ हे आदिवासी चळवळीशी संबंधित आहेत, पण हे हे स्वातंत्र्यपूर्वीचा कालखंड आहे, त्याच्यामुळे अनुताई वाघ हेही त्याचं उत्तर येणार नाही. भाऊ दाजी लाड यांनी कुष्ठरोग्यांची सेवा तर केलीच, पण इथं काय दिलंय? आंधळ्या पांगळ्यांचं आणि महारोग्यांचं दिलंय. भाऊ दाजी लाड यांनी फक्त कुष्ठरोग्यांची केली म्हणून हेही कट होतं. तर बघा, याचं उत्तर काय? ऑप्शन काय होतं? लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. तर याचं उत्तर काय आहे? लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी आंधळ्या पांगळ्यांना व महारोग्यांना मलमपट्टी आणि औषध देण्याचे समाजकार्य केलं होतं. चला, तर मग तुम्हाला याच्याबद्दल चांगल्या प्रकारे अजून समजून सांगण्याचा प्रयत्न करण्यात येईल. इंग्रजांचे राज्य. बघा, हे लोकहितवादी यांचं एक स्टेटमेंट होतं, ते चांगल्या प्रकारे लक्षात असू द्या. इंग्रजांचे राज्य आपल्या देशावर आहे हे हितकारक आहे, म्हणजे इंग्रजांचं राज्य आपल्यावर हे हिताचे आहे आणि त्यांचे गुण आपण घ्यावे, म्हणजे त्यांच्यात जे गुण आहेत, जे इंग्रजांमध्ये ते गुण आहेत ते आपण घ्यावेत, म्हणून त्यांचा संपर्क देवाने आपल्यासोबत घडून आणलेला आहे. तर हे स्टेटमेंट ही लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी दिलं होतं. आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस ज्यावेळेस त्यांचा उल्लेख येतो त्यावेळेस मी तुम्हाला 2 गोष्टी सांगत असतो. तर ते प्रभाकरमध्ये शपथपत्र लिहित होते. प्रभाकर हे भाऊ दाजी लाड यांचं होतं, हे आपलं भाऊ महाजन यांचं होतं, आणि त्याच्यामध्ये ते शपथपत्र लिहित असेल. आणि या शपथपत्रांमध्ये त्यांनी टोटल शपथपत्रे लिहिली होती, त्याच्यामध्ये 108 शपथपत्रे लिहिली होती. आणि 108 शपथपत्रांपैकी 10व्या शपथपत्रामध्ये त्यांनी विद्वांच्या दुःखांबद्दल वाचा फोडली होती. कोणाबद्दल फोडली होती? विद्वांच्या दुःखांबद्दल. तर त्यांच्याबद्दल हे लक्ष
पोस्ट असू द्या, आणि त्यांचं एक मूळ स्टेटमेंट होतं जे भारताच्या संपत्तीचे निरसन होत होते ब्रिटनमध्ये. त्या ब्रिटनमध्ये संपत्तीचे निरसन होत असताना त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की लक्ष्मी विलायतेत चालली आहे. काय स्टेटमेंट दिलं होतं? लक्ष्मी विलायतेत चालली आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तुम्हाला त्या डाऊटच्या बद्दल आन्सर वगैरे करण्यात येईल. तर तुम्ही लक्षात असू द्या, लोकहितवादींचं एक स्टेटमेंट होतं लक्ष्मी विलायतेत चालली आहे. चला तर मग लोकहितवादीबद्दल तुम्हाला दोन गोष्टी कायम लक्षात असल्या पाहिजे की ते लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख, आणि ते प्रभाकरमध्ये शपथपत्र लिहित होते. प्रभाकर हे भाऊ महाजन यांचे होते. लक्ष्मी विलायतेत चालली हे स्टेटमेंट त्यांचंच होतं. आणि वरचं लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगळ्या न महारोग्यांना मल्लमपट्टी आणि औषध पाणी देण्याचं सेवा कोणत्या समाज सुधारकांनी केली होती? तर ती केली होती लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी. आजचे क्वेश्चन तुम्हाला खूप क्वालिटी वाटतील, भरपूर जणांना याचे आन्सर देता येणार नाही कारण का याची काठिण्य पातळी आपण एक थोड्या वरच्या लेवलची ठेवलेली आहे. तरी तुम्ही हे क्वेश्चन चांगल्या प्रकारे आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. हे क्वेश्चन बऱ्याचदा PSIला, प्रीला आणि असिस्टंट प्रीला वगैरेही आलेले आहेत. त्याच्यामुळे कंबाईनच्या मुलांनी याच्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष द्यायला हवे. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. सतीच्या चालीचं निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना कोणी पाठिंबा दिला होता? बघा, जॉन माल्कम जे होते, जे सतीच्या चालीनं म्हणजे जी सती बळी जात होती, बंगालमध्ये सती प्रथेबद्दल आवाज उठवला होता राजामोहन रॉय यांनी, आणि भारतभर या प्रथेला विरोध करण्यासाठी जॉन माल्कम यांनी मुंबईमध्ये प्रयत्न चालले होते. तर त्यांना मदत कोणी केली होती? बघा, जॉन माल्कमचा कालखंड बघा, हा कालखंड आहे 1830 ते 40च्या दरम्यानचा. तर याच्यामध्ये कोण होतं? बाळशास्त्री जांभेकर होते. बहुदाजी लाड हे नव्हते, भाऊ महाजन हे नव्हते. तर इथे होते नाना शंकरशेठ आणि बाळशास्त्री जांभेकर. तर बाळशास्त्री जांभेकर यांच्याशी काही संबंध, कारण का ते पत्रकार आणि बाकीच्या गोष्टी संबंधित होते. तर याचं उत्तर येतं नानासाहेब शंकरशेठ. नानासाहेब शंकरशेठ यांनी जॉन माल्कम यांना मुंबईमध्ये चाललेल्या सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न केला होता. याच्याबद्दलच तुम्हाला एक नाना शंकरशेठबद्दल एक मजेदार गोष्ट सांगतो, ती तुम्हाला माहीत नसेल. तर नानासाहेब शंकरशेठ एक ख्रिस्ती धर्म स्वीकारणार होते. काय स्वीकारणार होते? हे ख्रिस्ती धर्म स्वीकारणार होते. पण बाळशास्त्री जांभेकर यांनी त्यांचे मन वळवले. कोणी त्यांचे मन वळवले होते? बाळशास्त्री जांभेकर यांनी नानासाहेब शंकरशेठ यांचे मन वळवले होते की तुम्ही ख्रिस्ती धर्म न स्वीकारता हिंदू धर्मामध्येच कायम राहावे म्हणून. आणि बाळशास्त्री नानासाहेब शंकरशेठबद्दल एक गोष्ट लक्षात असू द्या, एक त्यांची संस्था होती. कोणती? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ही त्यांनी 1922 मध्ये स्थापन केली होती. हेही लक्षात असू द्या. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ही नानासाहेब शंकरशेठ यांची होती. त्यांच्या खूप साऱ्या संस्था होत्या, पण तुम्हाला एक जनरली तुम्हाला जे माहीत नसेल ती सांगतोय मी. तसं त्यांच्या वेगवेगळ्या संस्था आहेत आणि नानासाहेब शंकरशेठ यांचे कार्य खूप मोठे आहे आणि ते एक मिनिट आणि 30 सेकंदात सांगण्यासारखे नाही. त्यांच्यावर एक पूर्ण लेक्चर होऊ शकतो आपला. तरी पण तुम्ही दोन गोष्टी लक्षात असू द्या. सतीच्या चालीच्या निर्मूलनासाठी जर जॉन माल्कम यांना कोणी मदत केली होती महाराष्ट्रामध्ये, तर नानासाहेब शंकरशेठ यांनी. आणि बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली होती 1922 मध्ये? तर नानासाहेब शंकरशेठ यांनी. आणि त्यांच्याबद्दलची रोचक गोष्ट सांगितली तुम्हाला, तर नानासाहेब शंकरशेठ हे ख्रिस्ती धर्म स्वीकारणार होते, पण त्यांचा बाळशास्त्री जांभेकर यांनी त्यांचे मन वळून त्यांना हिंदू धर्मामध्ये कायम राहावे अशी विनंती केली होती. आणि त्यांच्या विनंतीचा मान ठेवून नानासाहेब शंकरशेठ यांनी हिंदू धर्म कायम राहिला. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? बघा, शाहू महाराज जे होते, शाहू महाराज यांच्याबद्दल खूप सारे प्रकरण घडलेले आहेत. ते वेदोक्त प्रकरण होतं 1899चं. तोपासून त्यांनी ब्राह्मणत्व चळवळ, एक कोल्हापूर टू पुणे दरम्यान ब्राह्मणत्व चळवळ लाभली होती. त्याच्यामध्ये एका साईडला लोकमान्य टिळक आणि एका साईडला शाहू महाराज, फुले याच्यासारखे व्यक्ती होते. आणि या ब्राह्मणत्व चळवळीतून वेगवेगळे प्रकरण समोर आले. त्यातलं एक वेदोक्त प्रकरण होतं. त्याच्यानंतर शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्याची नियुक्ती केली. नवीन शंकराचार्याची नियुक्ती केली होती. आणि त्याचे प्रमुख म्हणून कोण होते? बघा, त्याचे प्रमुख होते सदाशिवराव पाटील बेनाडीकर. कोण होते? सदाशिवराव पाटील बेनाडीकर. हे त्याचं उत्तर आहे. कोण होते? सदाशिवराव पाटील बेनाडीकर. तर ही चांगल्या प्रकारे तुम्ही लक्षात असण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला एक अजून समजून सांगण्याचा प्रयत्न करू की शाहू महाराजांनी क्षत्रिय नाहीत म्हणून जे शृंगेरीचे शंकराचार्य होता यांनी तो विरोध केला होता. आणि त्या विरोधाला त्यांनी विरोध करण्यासाठी त्यांनी
शास्त्र जगद्गुरु पीठाची निर्मिती केली होती. कशाची? शास्त्र जगद्गुरु पीठाची निर्मिती केली होती आणि त्याचे शंकराचार्य म्हणून सदाशिवराव बेनडीकर यांना नेमलं होतं. बघा हे शास्त्र कधी स्थापन केलं होतं? 12 ऑक्टोबर 1921. 12 ऑक्टोबर 1921ला त्यांनी शास्त्र जगद्गुरु पीठाची निर्मिती केली होती आणि त्याचे अध्यक्ष म्हणून सदाशिवराव पाटील बेनडीकर जे सुशिक्षित झालेले ग्रॅज्युएट होते त्याची नियुक्ती केली होती. चला तर मग समोर चालू आहे. पुढून नियतकालिकापैकी कोणी सुरू केले? बघा 3 नियतकालिक दिले आपल्याला. एक विद्यार्थी दिले, एक काँग्रेस दिले आणि एक सायदान दिले. बघा 3 प्रकारचे नियतकालिक आहे आणि हे कोणी सुरू केले असं दिलं आहे. बघा विद्यार्थी, काँग्रेस आणि साधना. बघा विद्यार्थी आचार्य आत्रे यांचं नाही. त्यानंतर रामानंद तीर्थ यांचा नाही. रामानंद तीर्थ यांचा संबंध मराठवाडा मुक्ती संग्रामाशी आहे, इथं त्यांचा काही संबंध नाही. एक हिरवे गुरुजी नावाचा तर कोणता प्रकारच नाही आहे. असं हिरवे गुरुजी, लाल गुरुजी असं काही प्रकार नाही आहे ते सध्या. मग राहिले कोण? साने गुरुजी. तर याचं उत्तर काय आहे? साने गुरुजी यांनी विद्यार्थी, काँग्रेस आणि साधना हे 3 नियतकालिक सुरू केले होते. त्यातलं साधना हे साप्ताहिक होतं. साधना हे साप्ताहिक होतं, विद्यार्थी हे मासिक होतं आणि काँग्रेस हेही साप्ताहिक होतं. काय होतं? काँग्रेस हेही साप्ताहिक होतं. आणि एक त्यांचं सायंकाळ दैनिक होतं. बघा एक 4-5 लॉकडाऊनच्या पहिले एक सायंकाळ दैनिक यायचं. ज्यावेळेस सोशल मीडियाचा चांगला प्रादुर्भाव झालेला नव्हता त्यावेळेस एक सायंकाळ दैनिक यायचं. म्हणजे दिवसभरातल्या ज्या घडामोडी घडलेल्या असायच्या त्याच्यासाठी एक संध्याकाळी एक पेपर यायचा तो घडामोडी घेऊन. त्याला सायंकाळ दैनिक असे म्हणायचे. आता ते बंद पडलेले आहेत, खूप कमी प्रमाणात आहे असतील, पण त्याची विक्री खूप कमी प्रमाणात होते. तर त्यावेळेस साने गुरुजींनी एक सायंकाळचा पेपरही सुरू केला होता. त्याचं नाव होतं कर्तव्य. काय होतं? कर्तव्य. हे सायंकाळ दैनिक होतं त्यांचं कर्तव्य. तरी यांचा कालखंडही लक्षात असणं गरजेचं आहे. त्यातलं साधनाचं सांगतो तुम्हाला, ते होतं 1948ला स्थापन केलं होतं त्यांनी. चला तर मग तुम्ही हे 4ही गोष्ट लक्षात द्या. साने गुरुजी हे सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे श्यामची याच्यासाठी. श्यामची हे पुस्तक त्यांनी लिहिलं होतं आणि त्याच्यावर आचार्य आत्रे यांनी एक चित्रपट बनवला होता आणि त्या चित्रपटाला पहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. म्हणजे स्वातंत्र्यानंतर जो पहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता तो श्यामची या पुस्तकाला, श्यामची ह्या मूवीला मिळाला होता आणि मूवीचे डायरेक्टर होते आचार्य आत्रे आणि हे पुस्तक लिहिलं होतं साने गुरुजी यांनी. त्यांचे 4 वेगवेगळे एक मासिक होतं त्यांचं, ते होतं विद्यार्थी. एक साप्ताहिक होतं, ते होतं काँग्रेस. आणि दुसरं साप्ताहिक होतं साधना. आणि एक त्यांचं सायंकाळ दैनिक होतं, ते होतं कर्तव्य. असे 4 प्रकारचे त्यांचे पत्र होते. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे. विष्णुबाबा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद. बघा विष्णुबाबा ब्रह्मचारी मिशनरी यांच्यातील वाद हा वाद आहे समुद्रकिनाऱ्याचा वाद. बघा समुद्रकिनाऱ्यावर विष्णुबाबा ब्रह्मचारी आणि मिशनरी हे दोन्ही मिळून एक वादसभा घ्यायचे आणि वादसभेमध्ये ते आपल्या वेदांतबद्दल आणि हिंदू धर्मांबद्दल मांडायचे आणि मिशनरी कशा प्रकारे आपल्या धर्माला बदनाम करताय हे त्यांनी दाखवायचे. आणि दोघांमध्ये एक वादविवाद स्पर्धा व्हायची. त्यातली सगळ्यात मोठी वादविवाद स्पर्धा गाजली होती ती होती रेव्हरंड विल्सन यांच्यासोबतची. रेव्हरंड विल्सन यांच्यासोबतची जी वादविवाद स्पर्धा होती ती सगळ्यात जास्त गाजली होती. कम्युनिझमचा पहिला प्रतिकार म्हणून गणेश त्र्यंबक माडखोलकर यांनी त्यांना नाव दिलं होतं. म्हणजे कम्युनिझमचा जो पहिला प्रतिकार केला होता तो केला होता विष्णुबाबा ब्रह्मचारी यांनी. आणि विष्णुबाबा ब्रह्मचारी यांचं नाव होतं विष्णू भिकाजी गोखले. कोण? काय होतं? विष्णू भिकाजी गोखले हे त्यांचं पूर्ण नाव होतं. आणि त्यांनी सप्तशृंगीच्या डोंगरावर तपश्चर्या केली होती, हेही तुम्ही लक्षात असू द्या. समुद्र किनाऱ्याचा वाद आणि विवाद हे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्याशी निगडित आहे. आणि विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी हिंदू धर्माचा प्रचार केला होता आणि हिंदू धर्म कशा प्रकारे ख्रिस्त धर्मापेक्षा उच्च आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न त्यांनी वेळोवेळी केलेला आहे. आणि त्यांच्यामध्ये जी वादविवाद स्पर्धा व्हायची मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर त्याला समुद्र किनारा वादविवाद स्पर्धा असे म्हणायचे. त्यातली सगळ्यात जास्त गाजलेली स्पर्धा आहे रेव्हरंड विल्सन यांच्यासोबतची. चला तर मग समोर चालू आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा महिलांसाठी पुण्यात पुढीलपैकी कोणती संस्था स्थापन केली? बघा
महर्षी धोंडो केशव कर्वेंनी पुण्यामध्ये विद्वांसाठी स्थापना केली होती बघा. शारदा सदन हे पंडिती रमाबाई यांचं होतं. कुणाचं होतं? पंडिती रमाबाई यांचं 1889 मध्ये स्थापन केलेलं. त्यातलं निष्काम कर्मकट महिला आश्रम बघा. निष्काम कर्मकट ही त्यांचंच आहे, हेही लक्षात असू द्या की निष्काम कर्मकट हेही त्यांचंच आहे. पण त्यातलं जे त्यांनी विद्वांसाठी सुरू केलं होतं ते होतं महिला आश्रम. काय होतं? महिला आश्रम हे त्यांनी विद्वांसाठी सुरू केलं होतं. आणि हे सुरू केलं होतं 1915 मध्ये. कधी सुरू केलं होतं? 1915 मध्ये. आणि निष्काम कर्मकट, अनाथ बालिका आश्रम हेही त्यांचं आहे. 1916ला त्यांनी महिलांसाठी एक विद्यापीठ सुरू केलं होतं, SNDT विद्यापीठ, श्रीमती ठाकूरदास विद्यापीठ होतं ते. आणि 1916 मध्ये ते उभं केलेलं आहे. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे. कोणाच्या मध्ये वेद हे अपृश्य नाहीये? बघा हे तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे लक्षात द्या, तुम्हाला एक वेगळं काहीतरी ऐकण्याला भेटेल असा हा प्रश्न आहे आजचा. 17 नंबरचा क्वेश्चन आहे, चांगल्या प्रकारे लक्षात द्या. वेद हे मानव निर्मित आहे, हे स्वामी दयानंद सरस्वती यांनी म्हणलं होतं. वेद हे मानव निर्मित आहे हे दयानंद सरस्वती यांनी म्हणलं होतं. आणि त्यांच्या स्टेटमेंटला विरोध म्हणून महात्मा फुले यांच्या मते वेद हे अपृश्य नाहीये. काय? वेद हे अपृश्य नाहीये म्हणजे हे मानवानेच निर्मित केलेले आहेत. हे मानवाने निर्मित केलेले असे नाहीयेत. वेद हे मानवानेच निर्मित केले. आणि हे स्टेटमेंट होतं महात्मा फुले यांचं. आणि कोणत्या स्टेटमेंट विरुद्ध आलं होतं? स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्टेटमेंट केलं होतं वेद हे मानव निर्मित आहे. काय स्टेटमेंट केलं होतं? वेद हे मानव निर्मित आहे. आणि यांच्या स्टेटमेंटला विरोध म्हणून महात्मा फुले यांनी यांच्यामध्ये वेद हे अपृश्य नाहीये म्हणजे हे मानव निर्मित आहे असं महात्मा फुले यांना सांगण्याचं तात्पर्य आहे याच्यातला. चला तर मग समोरच्या क्वेश्चन चालू आहे. कोणी मानव धर्मसभा होती ही कोणी स्थापन केली होती? बघा मानव धर्मसभा ही कोणी स्थापन केली होती? बघा 4 ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला. त्यातला विठ्ठल शिंदेशी संबंध नाही, भाऊ महाजन नाही, गोपाळ गणेश आगरकर नाही. तर याचं उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1944 रोजी ही सभा स्थापन केली होती. कधी? 1944 रोजी. आणि ही सभा स्थापन करताना त्यांना 2 व्यक्तींची मदत लाभली होती. एक दुर्गाराम मच्छाराम आणि दीनमणी शंकर दलपतराय. कोण? दुर्गाराम बघा 2 व्यक्तींची त्यांना याच्यामध्ये ह्या कार्यामध्ये त्यांना मदत लाभली होती. ते एक होते दुर्गाराम मच्छाराम आणि एक होते दीनमणी शंकर दलपतराय. या दोन्हींनी मिळून सुरत येते. कुठे? सुरत येते. सॉरी आपला इसवी सन चुकलेला आहे. 1844ला. कधी? 1844ला त्यांनी मानव धर्मसभा स्थापन केली होती. कधी केली होती? 1844ला. आणि 1859ला त्यांनी परमहंस सभा स्थापन केली होती. ती केली होती मुंबईला. मानव धर्मसभा आणि परमहंस सभा या दोन्ही दादाभाऊ पांडुरंग तरखडकर यांच्या आहेत. आणि या दोन्ही संस्थांची स्थापन केल्यानंतर प्रार्थना समाजाच्या स्थापनेला त्यांची एक गती भेटली होती या दोन्ही सभाच्या स्थापनेच्या नंतर. तर लक्षात असू द्या मानव धर्मसभा आणि परमहंस सभा या दोन्ही सभा दादाभाऊ पांडुरंग तरखडकर यांच्या आहेत. आणि दुर्गाराम मच्छाराम आणि दीनमणी शंकर दलपतराय यांनी या सभा स्थापन होण्यासाठी मदत केली होती. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली होती? बघा भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली होती? तर याची स्थापना केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली होती. कोणी केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 जून 1928ला स्थापन केलं होतं त्यांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक महामंडळ. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. श्रीपाद शेषाद्री प्रकरण कोणत्या समाज सुधारकाशी संबंधित आहे? पहिले तर तुम्ही श्रीपाद शेषाद्री प्रकरण समजून घ्या. बघा शेषाद्री परळीकर नावाचा एक अल्पवयीन मुलगा होता आणि ह्या मुलाला जबरदस्तीने पाद्री लोकांनी ख्रिश्चन धर्मामध्ये प्रवेश घडवून आणला होता. आणि या जबरदस्तीने घडलेल्या प्रवेशाला विरोध म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांनी या मुलाचा परत हिंदू धर्मामध्ये प्रवेश घडवून आणला होता. त्याबद्दल हे प्रकरण आहे श्रीपाद शेषाद्री प्रकरण. आणि कोणाशी संबंधित आहे? बाळशास्त्री जांभेकर यांनी. आणि शेषाद्री नावाच्या मुलाशी संबंधित आहे. त्याला हिंदू धर्मात आणल्यानंतर काही कर्मठ लोकांनी
बाळशास्त्री जांभेकर यांना हिंदू धर्मातून वेगळं टाकलं होतं, वाळीत टाकलं होतं. काय टाकलं होतं? वाळीत टाकलं होतं. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? बघा, ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? आपल्याला 4 ऑप्शन दिले आहेत. पुणेकर जनता नाही, ब्रिटिश सरकार तर देणारच नाही त्यांना महात्मा ही पदवी, शाहू महाराजांचा संबंध आणि त्यांचा कालखंड थोडा मागपुढचा आहे, त्याच्यामुळे ज्योतिबा फुले यांचा जो मृत्यू झाला होता त्याच्यानंतर शाहू महाराजांचा जन्म झाला आहे, म्हणून ज्योतिबा फुले आणि शाहू महाराजांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. तर महात्मा ही फुले यांना पदवी कोणी दिली होती? मुंबईच्या नागरिकांना. आणि मुंबईच्या नागरिक यांच्या वतीने ही पदवी त्यांना कोणी दिली होती? मुंबईच्या नागरिकांच्या वतीने त्यांना ही पदवी दिली होती मुंबईच्या कोळीवाडा या हॉलमध्ये. मांडवी बघा, कोळीवाडा हॉल होता तिथं 11 मे 1888ला हे समारंभ झाला होता. 11 मे 1888ला हा समारंभ चालू होता. आणि 1888 मध्ये त्यांना मुंबईच्या वतीने राव बहादूर वडेकर, कोणी? राव बहादूर वडेकर यांनी मुंबईच्या नागरिकांच्या वतीने त्यांना महात्मा ही पदवी दिली होती. कोणी दिली होती? राव बहादूर वडेकर, म्हणजे मुंबईचे नागरिक. दोन्ही गोष्टी लक्षात असू द्या तुम्ही. आणि त्यांना वेचली होती ती 1888 रोजी. चला तर मग आजचा शेवटचा क्वेश्चन घेऊया. आपला आज खूपच मोठं लेक्चर झालेलं आहे, तरी पण आपण आज शेवटचा क्वेश्चन घेऊन आज संपूया. सरस्वती जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणती सामाजिक संस्था स्थापन केली होती? बघा, सरस्वती जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणती सामाजिक संस्था स्थापन केली होती? त्यांनी पुणे या ठिकाणी स्त्री विचारवंती ही संस्था स्थापन केली होती. कोणती? स्त्री विचारवंती. आणि जर तुम्हाला स्त्री धर्मनीती असं विचारलं, स्त्री धर्मनीती जर असं तुम्हाला कोणी विचारलं तर ती केली होती पंडिती रमाबाई यांनी. आणि स्त्री विचारवंती सरस्वती जोशी. बघा, तुम्हाला स्त्री विचारवंती ही संस्था तुम्हाला गुगलवर पण कुठं भेटणार नाही. ही तुम्हाला इथंच भेटू शकते किंवा पुस्तकाच भेटू शकते. काही गोष्टी गुगलवर वगैरे भेटत नसतात, त्या तुम्हाला वाचण्यातून आणि पुस्तकाच्या आत्मलेखनातूनच भेटत असतात. तर ही गोष्ट तुम्ही लागलं तुम्ही सर्च करून बघा, सरस्वती जोशी यांनी कोणती संस्था स्थापन केली होती, तुम्हाला भेटणारच नाही. तुम्ही ही गोष्ट चांगल्या प्रकारे लक्षात घ्या. सरस्वती जोशी स्थापना केली होती. स्त्री विचारवंतीची स्थापना कोणी केली होती? तर सरस्वती जोशी यांनी केली होती. आणि स्त्री धर्मनीती असा प्रश्न आला तर ती केली होती पंडिती रमाबाई यांनी. चला तर मग आपला आजचा भाग 2 संपलेला आहे. आपण भाग 3 घेऊन येऊ समाज सुधारकांवरती. तरी तुम्हाला आजचा लेक्चर कशा प्रकारे वाटला आणि तुम्हाला कसं समजत आहे तरी तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला जर कधी असे लेक्चर रोज बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रोज आपण एक लेक्चर अपलोड करायचा पुरेपूर प्रयत्न करतो. आणि रोज तुम्हाला पोलीस भरतीशी निगडीत GS अशा प्रकारे घेण्यात येईल की तुमचे GSचे जे 25 ते 35 दरम्यान जे तुम्हाला GSचे क्वेश्चन येतात पोलीस भरतीला किंवा सरळ सेवेला जे प्रीला क्वेश्चन येतात, तशा प्रकारे तुम्हाला 100 पैकी 100 म्हणजे आपले धरून घ्या, तुम्हाला जे 100 पैकी 100% म्हणजे 36 पैकी 36 किंवा 25 पैकी 25 जेही तुम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये क्वेश्चन टाकण्यात येईल त्यांचे पुरेपूर मार्क तुम्हाला भेटण्यात यावे असा आम्ही प्रयत्न रोज करत आहोत. तरी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो, लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि आपले लेक्चर रोज बघण्याचा आनंद घ्या. फ्रीमध्ये लेक्चर रोज बघा आणि रोज आत्मसात करा. चला तर मग धन्यवाद.